आज मैं जा रहा हूँ लोगों का हमारे गांव में इलेक्शन पे ओपिनियन लेने। तो चलो मेरे साथ। इलेक्शन आहे, तुमच्या काम मत आहे कोण आलं पाहिजे या कोण येऊ शकते सांगा थोडंसं। तर सांगू शकत नाही, आता लढाई चालू आहे. हो 30 तारखेनंतर. तरी पण तुमच्या काही ओपिनियन की कोण आलं पाहिजे तुमच्या विषय? नवीन पक्षाला चान्स देऊ. यावेळेस नवीन खूप सारे आहे भाऊ, थोडा तुम्ही पण लक्ष ठेवा. तुमच्या मत तुम्ही सांगा बरं. मी काय म्हणालो, धनशक्ती मोठी का मनशक्ती मोठी? मनशक्ती मोठे. तर ज्याच्याजवळ मन राहील तोच निवडून येईल. ज्याच्या जवळ मन राहील तो निवडून देईल. धनशक्ती चालणार नाही. ना कोणता पक्ष ना कोणता अपक्ष, फक्त मन. तर भाऊ जर तुम्हाला माहिती आहे नगरपंचायतची इलेक्शन आहे 2 तारखेला, कोण निवडून आलं पाहिजे आणि गावामध्ये काय नवीन झालं पाहिजे, काय एक्सपेक्ट करता तुम्ही गावाकडून? जसं तुम्ही पाहू इच्छिता, जसं तुम्ही पाहत आहे, म्हणजे मागील 5 ते 7 वर्षापासून आपल्या इथे मेन रोडवर जे स्ट्रीट लाईट लागले आहे ते फक्त स्ट्रीट लाईट लागले आहे, ते म्हणजे प्रकाशमय नाही झालं. तिथलं जे रोड आहे तो प्रकाशमय नाही, फक्त खंबे उभे झाले. फक्त लाईट दिसतात पण लाईटचा प्रकाश काहीच नाही आहे. आणि जसं पाहिलं आठवडी बाजाराचा प्रश्न आहे, जो आठवडी बाजार आपला रोडवर भरतो आणि कितीतरीदा तिथे रोडवरती ऍक्सिडेंट झाले. त्यानंतर प्रश्न राहिला क्रीडा संकुल, मैदान, म्हणजे हे पार्श्वनीत आहे नाही आपल्या अजूनपर्यंत एवढ्या दिवसापासून. दुसरा प्रश्न राहिला नेहरू लेआउट मध्ये जे पावसाळ्यात जे हाल होतात, जे रोड बनलेले नाहीये, प्रॉपर रोड आणि प्रॉपर नालीचं काही प्रोव्हिजन नाहीये तिथे सध्या तरी. त्यामध्ये काहीतरी झालं पाहिजे. जसं आपण म्हणतो डिजिटल इंडिया, तर डिजिटल इंडिया आपल्या विभागात म्हणजे आपल्या भागात पार्श्वनीमध्ये आलेला नाही अजूनपर्यंत. जे लोकांचे आतापर्यंत लग्न झाले 2 ते 3 वर्षापासून, ते 2 ते 3 वर्षापासून त्यांचे मॅरेज सर्टिफिकेट, डिजिटल मॅरेज सर्टिफिकेट बनलेले नाही अजूनपर्यंत. आणि नगरपंचायतवाले म्हणतात की आम्ही पीएससी ला दिलाय, आणि पीएससी वाले म्हणतात, आणि पीएससी वाले तिथून सर्टिफिकेट बनवून देतात, पण ते डिजिटल चालत नाही कुठे. प्रश्न तो एक प्रश्न आहे. आणि राहिला प्रश्न हेल्थ केअर, म्हणजे दवाखान्याचा प्रश्न, हा पार्श्वनीसाठी काही नवीन प्रश्न राहिलेला नाहीये. हा वारंवार हा प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रश्न आहे, पण कोणीच त्याला सॉल्व्ह चांगल्या पद्धतीने केले नाही. राहिला जुन्या बसस्टॉप, इथे आपण मागील काही वर्षापासून तोडफोड झालेली आहे. त्यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काहीतरी प्लॅनिंग होतं, ते अजूनपर्यंत ठाव ठिकाणा नाही आहे त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा. हे मेन मुद्दे आहे, महत्वाचे मुद्दे आहे. आणि नक्कीच म्हणजे परिवर्तनाची लाट आहे आणि परिवर्तन हे होऊन राहणार आहे. दादा जे काम पेंडिंग पडले आहे ते पूर्ण होऊ इच्छिता हे आपण एक्सपेक्ट करू. बिलकुल बिलकुल. आणि हे एक्सपेक्टेड राहीलच, त्या अनुषंगाने मी हे सर्व मांडलेलं आहे. थँक्यू दादा, आणि जय महाराष्ट्र. आणि वोट करा आणि करून दाखवलं पाहिजे. तर याच्यावर तुमचं मत काय आहे? याच्याबद्दल माझं मत आहे, हे नवीन आहे आणि शिकली सवरलेली आहे आणि काम करण्याची वृत्ती आहे तिची. आतापर्यंत जे आलेले जे अध्यक्ष आले किंवा याच्यानंतर उपाध्यक्ष झाली, आणि जे आली होती आपल्या याच्यामध्ये नगरपंचायतमध्ये जे वार्ड मेंबर, यांनी कोणतंच काम केलेलं नाही आहे. पक्षाचे लोक हे याची काम करण्याची वृत्ती आहे. थँक्यू. आणि काकाजी आपल्या गावाबद्दल अगर कोणाला म्हणायचं असेल की हे काम झालेलं आहे किंवा हे झालेलं नाही, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आपल्या गावामध्ये काम जे आहे काम अपुरं झालेलं आहे, पूर्ण झालेलं नाही आहे. रोडचे कामं केले, ते रोड फोडून टाकले, त्याच्यामध्ये पुन्हा नळ योजनेचे पाईपलाईन केली, त्याचे गड्डे बुजले नाही, जसेचे तसे शिल्लक आहे. लाईटिंगची व्यवस्था नाही बरोबर, रोडची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, आणि घर टॅक्स दुनियाभराचा वाढून दिलेला आहे. स्मार्ट मीटर लागलेले आहे, याच्यावर गोरगरीब मरून राहिले, टॅक्स दुनियाभराचा वाढून दिलेला आहे. या गावाची अशा पद्धतीची पोझिशन आहे. आणि कोणाला पट्टे मिळाले, पट्टे अजून मिळालेले नाही, त्याला घरकुल्या मिळाले. पक्ष करू शकते एवढी मी गवाही देऊ शकतो. थैंक यू काका जी, धन्यवाद. जय महाराष्ट्र. तो में अभी इलेक्शन है नगर पंचायत का, गांव में कांग्रेस है, बीजेपी है, शिवसेना है और अपक्ष भी 4-5 खड़े हो चुके हैं, ये सबको मालूम है. तो आप किसे बोलना चाहेंगे कि वो सत्ता आए, वो सरकार आए और अपने गांव में कुछ नया हो पाए? गांव में नया बहुत कुछ होना चाहिए, गांव में परिवर्तन होना चाहिए, कुछ नया होना चाहिए. गांव में आज पार्श्वनी की पहचान नहीं है. मेन आप यहाँ से नागपुर जाओ, कामठी जाओ, वहाँ पे किसी को पूछो गांव के बारे में, पार्श्वनी जानते हो क्या? तुम्हारे को यही ओपिनियन मालूम पड़ेगा कि पार्श्वनी कौन सा गाँव है. आज हमने विधानसभा में लाए है, पर पार्श्वनी की वो पहचान नहीं मिली है जो पहचान चाहिए.
आज वो पार्सुनी में वो पहचान नहीं है। यू मीन टू से कि हम अगर कहीं बाहर जा रहे पार्श्वनी वाले तो हमें देखते ही पहचान होना कि हाँ ये पार्श्वनी यहाँ पे है। हाँ, किसी को जब हम बताए कि हम पार्सुनी से आ रहे, वो हमारे को घोघरा महादेव, कुवारा भीवसन, पेज डैम इस नाम से नहीं पहचाने तो पार्सुनी है। पार्सुनी में घोघरा महादेव है, पार्सुनी में पेज डैम है, पार्सुनी में कुवारा भीवसन है, इस नाम से पहचाने। ये नाम से ना पहचाने क्या घोघरा महादेव में पार्सुनी है, घोघरा महादेव के पास पार्सुनी है, ये नाम से ना पहचाने। एक सेपरेट पहचान बन जाए, एक सेपरेट पहचान बन जाए। दूसरी बात लाइट्स है, रोजगार है। रोजगार तो वैसे तो नगर पंचायत में आता नहीं है, मगर मैं कहना चाहता हूँ कि नगर पंचायत अध्यक्ष को ये रोजगार हमारे जायसवाल साहब तक पहुंचाना चाहिए, ताकि गांव में कुछ बड़ा डेवलप हो, गांव डेवलपिंग के ओर बढ़े। बराबर है, ये और बात तो सही है। व्यापारियों को और कष्ट ना करना पड़े। आज हम व्यापारियों को बहुत तकलीफ जा रही है व्यापार करने में, उस हिसाब से मैं कहना चाहता हूँ। थँक यू भैया, जय महाराष्ट्र। जय महाराज। और वोट कीजिए। बिलकुल बिलकुल। जो काम चांगले करून तो येईल। माणसं सर्वच चांगले आहे, सर्वच पक्षाचे चांगले आहे. आपण पाहू आता समोर. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय सांगू इच्छिता? मी काहीच नाही सांगत भाऊ, धन्यवाद. सो हाय गाइस, मैं शुभम राजूरकर और आज हमने इलेक्शन के ऊपर लोगों से उनका मत पूछा, लोगों से उनकी ओपिनियन लिया। इस ओपिनियन में, इस वीडियो में जिस भी सत्ता का है, जिस भी कैबिनेट का नाम लिया है वो लोगों ने अपने मन से लिया है, तो आप वो बात पे ध्यान ना दे और इस वीडियो को लाइक, कमेंट और शेयर करके लोगों के बीच में पहुंचा है और हमारे गांव में क्या विकास होना चाहिए इस बारे में कमेंट करें। थैंक यू।